नमस्कार, मी प्रियंका's मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर नेहमीप्रमाणे आज आपण कोणत्याही प्रकारचं वजनी प्रमाण किंवा कोणत्याही प्रकारचे मेजरिंग कप न वापरता खूप सोप्या पद्धतीने वाटीचं प्रमाण घेऊन हेल्दी असा केक बनवणार आहोत। आणि आज आपण मैदा न वापरता हा केक बनवणार आहोत। त्यामुळे क्रिसमस साठी हा केक नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। इथे आपण आता साहित्य बघून घेऊया। तर एकाच वाटीने सर्व मी साहित्य इथे घेतलेलं आहे। नेहमीप्रमाणे इथे आपण मेजरिंग कप किंवा वजनी प्रमाण न घेता एक वाटीचं प्रमाण तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर इथे मी सुरुवातीला दही घेतलेला आहे आणि पाऊण वाटी दही, एक वाटी साखर घेतलेली आहे, 4 वेलची घेतलेली आहेत। त्यानंतर इथे पाव वाटी मी तेल घेतलेला आहे, 1 वाटी दूध घेतलेला आहे। त्याचबरोबर त्यानंतर इथे आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इतकंसं साहित्य आपल्याला यासाठी लागणार आहे आणि वाटीच्याच प्रमाणामध्ये आज आपण हा केक बनवणार आहोत। साखरेऐवजी तुम्ही इथे गुळ पावडर सुद्धा घेऊ शकता। आता आपण हे थोडंसं बाजूला करून इथे एक मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुरुवातीला रवा वाटून घेऊया। इथे साखर सुद्धा आपण न वाटता घेतलेली आहे, त्यामुळे ही साखर आता आपण रव्यासोबत वाटून घेऊया। त्यासोबत वेलची सुद्धा अगदी व्यवस्थित वाटली जाते। सुरुवातीला आपण अर्धी वाटी साखर यामध्ये घालून घेऊया आणि अर्धी वाटी साखर आपण नंतर वाटून घेऊया। एका वेळी पूर्ण 1 वाटी साखर यामध्ये वाटली जाणार नाही। तुम्ही ते बघू शकता, अगदी व्यवस्थित हे वाटलं गेलेलं आहे आणि साखर सोबत रवा वाटल्यामुळे रवा सुद्धा अगदी छान वाटला जातो। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच भांड्यामध्ये राहिलेली अर्धी वाटी साखर सुद्धा आपण वाटून घेऊया। यामध्ये आता ही मिक्स करून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे। खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला वाटीचं प्रमाण दिलेलं आहे। तर 1 वाटी गव्हाचं पीठ आपण यामध्ये ॲड करून घेऊया। हे कोरडे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यानंतर आता यामध्ये आपण दूध ॲड करून घेऊया। या ठिकाणी दूध रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे। कोमट किंवा गरम किंवा पूर्णपणे थंड असं दूध घ्यायचं नाही। रूम टेम्परेचरला जे दूध असतं ते दूध घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये दही ॲड करून घेऊया आणि पाव वाटी तेल सुद्धा ॲड करून घेऊया। आणि गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ असेल की त्याची चव आणखीनच वाढते, त्यामुळे अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता हे व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेऊया। गव्हाचं पीठ असल्यामुळे यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता आहे, त्यामुळे यातल्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत। अगदी एकसारखं हे पीठ दिसलं पाहिजे इतपत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, आपण जसं याला फेटायला सुरुवात केलेली आहे यातल्या गुठळ्या मोडून अगदी एकसारखं हे बॅटर दिसत आहे। तर अशा पद्धतीचं हे तयार झालेलं आहे। यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला पाणी किंवा दूध घालायची गरज नाही। आता आपण हे 1 तासासाठी बाजूला झाकून ठेवूया। 1 तासभर भिजलं की रवा अगदी छान भिजला जातो आणि त्यामुळे केकसुद्धा खूप सॉफ्ट असा होतो। त्यामुळे 1 तास हा पूर्णपणे आपल्याला रवा भिजण्यासाठी वेळ द्यायचा आहे। रवा भिजत आहे तोवर आपण केक बेक करण्यासाठी मोल्डला ग्रीस करून घेऊया।
मोल्ड आपला तयार करून ठेवूया। तर इथे 6 इंचाचा मी केक मोल्ड घेतलेला आहे। तर यामध्ये आपण सुरुवातीला 1 चमचाभर तेल घालून याला व्यवस्थित ग्रीस करून घेऊया। खूप जास्त तेल लावायची गरज नाही। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तरी काही हरकत नाही। तर ही प्रोसेस तुम्ही जर केक बनवत असताना फॉलो केली तर अजिबात केक तुमचा केक मोल्डला चिटकणार नाही। तर अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला या मोल्डला तेल लावून घ्यायचं आहे। एक्स्ट्रा काही तेल असेल तर ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मी मैदा घातलेला आहे, तो अशा प्रकारे यावरती आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। तुम्ही ते बघू शकता पूर्ण टीनला मी व्यवस्थित मैदा लावून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे बटर पेपर नसेल तर ही प्रोसेस तुम्ही ही पद्धत वापरायची, त्यामुळे केक अजिबात मोल्डला चिटकणार नाही। यानंतर मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत। तर या ठिकाणी हे जिन्नस आपल्याला आता रवा भिजल्यानंतर लागणार आहेत। अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतला, व्हॅनिला एसेन्स, त्याचबरोबर त्याच चमचाने 1 चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स इथे पूर्णपणे ऑप्शनल आहेत। ड्रायफ्रूट्स आवडत असतील तर तुम्ही ॲड करू शकता, नसेल तर काहीच हरकत नाही। इथे मी बदाम, अक्रोड आणि पिस्ताचे थोडेसे काप घेतलेले आहेत। इथे रवासुद्धा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे। पूर्णपणे मी 1 तास हा रवा भिजायला ठेवलेला होता, तुम्ही इथे बघू शकता। सुरुवातीला हे बॅटर थोडंसं सेमी लिक्विड वाटत होतं, पण आता हे घट्टसर झालेलं आहे। रवा अगदी छान भिजला गेलेला आहे। तुम्ही जितका जास्त वेळ रवा भिजायला ठेवाल तितका रवा अगदी छान भिजला जातो आणि रवा छान भिजल्यामुळे केकसुद्धा खूप सॉफ्ट होतो। त्यामुळे रवा भिजवत असताना घाई करायची नाही। अर्धा, पाऊण तास किंवा 1 तास असा वेळ द्यायचा। त्याच्या अलीकडे जर तुम्ही रवा भिजवला तर तो केक सॉफ्ट होणार नाही। आता यामध्ये खाण्याचा सोडा, त्याचसोबत 1 चमचा बेकिंग पावडर आणि व्हॅनिला इसेन्सचे 5 ते 6 ड्रॉप आपण यामध्ये घालणार आहोत। वेलची घातलेली आहेत, व्हॅनिला नसेल तर काहीच हरकत नाही। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, पण मिक्स करण्या अगोदर यामध्ये मी 1 चमचाभर कोमट पाणी घालणार आहे। कोमट पाणी घातलेलं आहे, दूधसुद्धा घालू शकता, पण इथे मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे। अगदी हलक्या हाताने आपल्याला असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, खूप जास्त फेटून घ्यायचं नाही। हलक्या हाताने हे मिक्स झालेलं आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही इथे पीठ बघू शकता, तर अशा प्रकारचं आपल्याला बॅटर हवं आहे। आता आपण हे पटकन वेळ न घालता मोल्डमध्ये ट्रान्सफर करून घेऊया, कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा ॲड केलेला आहे। तो पटकन ॲक्टिवेट होण्यासाठी आपल्याला पटकन या टीनमध्ये हा बॅटर ओतून घ्यायचा आहे आणि गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। जवळपास 10 मिनिटं झालेली आहेत। हाय फ्लेमवरती कढई मी गरम केलेली आहे। आता यावरती आपण ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। तर हा केक टीन अर्धपर्यंत यामध्ये हे बॅटर बसलेलं आहे। ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपल्याला हे टीन टॅप करून घ्यायचं आहे, कारण हे ड्रायफ्रूटसुद्धा पिठामध्ये व्यवस्थित बसतात। कढई तापलेली आहे। आता यामध्ये अशा प्रकारे एक मी स्टँड ठेवणार आहे आणि यावरती हा मी केकचा मोल्ड ठेवणार आहे। तर अशा प्रकारे केकचा मोल्ड ठेवायचा आहे। यावरती व्यवस्थित प्लेट बसत नव्हती आणि बाजूने गॅप पडत होता, त्यामुळे यावरती मी अशा प्रकारे हे मोठं पातेलं ठेवलेलं आहे। त्यामुळे हवा अजिबात बाहेर जाणार नाही आणि केकसुद्धा अगदी व्यवस्थित स्टीम होतो। सुरुवातीला गॅसची फ्लेम 2 मिनिटं मीडियम ठेवायची आहे आणि त्यानंतर बरोबर आपल्याला 42 मिनिटं हा केक लो फ्लेमवरती बेक करून घ्यायचा आहे। इथे मला हा केक बेक करण्यासाठी बरोबर 46 मिनिटं लागलेली आहेत। त्यामुळे वेळ कमी जास्त होऊ शकतो, पण आपल्याला बरोबर 40 मिनिटांनंतर हा केक पहिल्यांदा चेक करायचा आहे। त्या अगोदर तो उघडायचा नाही। हा थोडासा थंड झाल्यानंतर आता मी डिमोल्ड करून घेणार आहे। तर अशा प्रकारे एक वरती प्लेट ठेवून आपल्याला हा काढून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने वरून टॅप करून घ्यायचा आहे, त्यामुळे तो अगदी व्यवस्थित टीनपासून वेगळा होतो। तुम्ही ते बघू शकता, अगदी सहज हा केक डिमोल्ड झालेला आहे। बटर पेपर न लावता सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने हा केक मोल्डपासून खूप व्यवस्थित वेगळा झालेला आहे।
तुम्ही ते बघू शकता. टीनसुद्धा अगदी व्यवस्थित क्लीन निघालेला आहे. त्यामुळे बटर पेपर नसेल तर काहीच हरकत नाही. ही पद्धत, ही प्रोसेस फॉलो करून बघा. त्यामुळे अगदी सहज हा केक डिमोल्ड होतो. अगदी जाळीदार स्पंज टाईपमध्ये असा हा केक आपला तयार झालेला आहे. तुम्ही या केकची उंची बघू शकता. हा दुप्पट फुगलेला आहे. खूप सोपी पद्धत, वाटीचे प्रमाण, चमचाचे प्रमाण असं मी तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे अगदी सहज हा केक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. त्यामुळे क्रिसमस स्पेशल केक तुम्हाला बाहेरून विकत आणायची गरज नाही. अगदी एकसारखा फुगलेला आहे, खूप जाळीदार झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण मैदा न वापरता हा केक बनवलेला आहे. आणि खूप सॉफ्ट असा हा केक झालेला आहे. तुम्ही एकदम जवळून बघू शकता. नेहमीप्रमाणे मैद्याचा वापर न करता आज आपण रवा आणि गव्हाच्या पिठाचा खूप पौष्टिक असा केक बनवलेला आहे. आणखी पौष्टिक बनवायचं असेल तर यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरू शकता. त्याचबरोबर गूळ वापरायचा नसेल तर खजूर आणि दूध याचं मिश्रण करून तुम्ही खजूर केकसुद्धा बनवू शकता. त्यामुळे तो आणखीनच पौष्टिक होईल. इथे तुम्ही बघू शकता एक पीस मी कट केलेला आहे. खूप असा जाळीदार आणि खूप सॉफ्ट असा हा केक झालेला आहे. आणि गव्हाच्या पिठामुळे याला एक छान बाइंडिंग आलेला आहे. तर अशा पद्धतीने पौष्टिक केक तुम्ही घरच्या घरी मुलांना स्नॅक्समध्ये, टिफिनमध्ये किंवा घरच्या घरी मुलांना सहज खायचा असेल तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊन घरच्या घरी असा पौष्टिक केक तयार करू शकता. तर इथे हा केक बनवून तयार झालेला आहे. खूप असा सॉफ्ट केक तयार झालेला आहे. खूप छान झालेला आहे आणि खूप असा सॉफ्ट झालेला आहे. आणि त्यामध्ये वेलची घातलेली आहे, व्हॅनिला घातलेला आहे. त्यामुळे त्याची चव आणखीनच छान येत आहे. तर अशा पद्धतीचा केक क्रिसमससाठी किंवा मुलांना सहज खायचा असेल तर घरच्या घरी वाटीचं प्रमाण घेऊन सोप्या पद्धतीने हा केक तुम्ही बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका छान, नवीन आणि सोप्या पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.